चिमुकली सारी झाली मोठाली लेकर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर कधी हसत खेळत कधी आसवे पुसत गिरविले अक्षराना भार हातानी सोसत शिकलेली हाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर शिकलेली हाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या. माझे नाव बिरादर ज्ञानेश्वरी यशवंत. मी तुम्हाला इथे एक अभंग सादर करून दाखवणार आहे. माझ्या अभंगाचे नाव आहे ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सागर ग सारे निसा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावी बा माझ्या पोटा यावे मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे सागर ग सारे निसा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर. धन्यवाद. अगोदर मी या शाळेची विद्यार्थिनी होते. आज 7वी या वर्गाचा निरोप समारंभ. मित्रांनो, आपण पहिली पासून ते 7वी पर्यंत या शाळेमध्ये शिकत होतो. आता ती शाळेत आपण पुन्हा ही माझी बेंच आहे, हा माझाच बेंच आहे, मी तिथे बसणार, मी तिथेच बसणार असं आपण म्हणायला आपल्या तोंडामध्ये शब्द राहत नाही. ती माझी शाळा होती असं म्हणावं लागत. कारण जेव्हा आपण पहिलीमध्ये होतो, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी हे इतके वर्ष आपण मजा आनंदात खेळत पळत जेवण करत एकत्र आपल्या मित्राबरोबर शिक्षकांबरोबर का आपला नाजूक सहवास होता की तो सहवास आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. मी या शाळेची माझी विद्यार्थिनी. जर मला कोणी कुतूहलापोटी जर विचारलं की तू अगोदर कोणत्या शाळेत होतीस, तेव्हा त्याचं उत्तर सांगताना मी त्यांना त्याचं उत्तर माझ्या शिक्षकांचं आणि माझ्या शाळेचं नाव सांगताना मी अभिमानानं सांगेन. कारण माझ्या शिक्षकांनी आणि मला या शाळेने जे काही दिलेलं आहे ते मी जन्मभर विसरू शकत नाही. शिक्षकांनी मला इतकं ज्ञान दिलं आहे की जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जर कोणते संकट येईल तर मी त्याला जिद्दीने, धाडसीने, शौर्याने पुढे जाईल. निरोप समारंभ म्हटलं की जे 7वीचे विद्यार्थी असतात त्यांच्या डोळ्यात अश्रू निश्चितच येणार. कारण जे आपल्याला शिक्षकांनी शिकवलं होतं, जे आपल्याला शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, आपल्या मित्रांनी, मैत्रिणींनी जे आपल्याला शिकवलं होतं त्यांच्यासोबत आपण गाठलेला तो सहवास, दुपारच्या वेळेस जेवण करणे, जेवण झाल्यानंतर खेळणे, गप्पा गोष्टी, कबड्डी, खो खो अरे इत्यादी अनेक खेळ खेळत असताना जी आपली त्याची जोड असते, जे मनातलं नातं असतं ते आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. जर आपल्याला मूर्तिकार सर हे आपले आराध्य दैवत असल्यासारखे हे असलं म्हणणं हे काही चुकीची गोष्ट नाही. मूर्तिकार सरांनी
मैत्री प्रोडक्शन या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपलं नाही तर आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव जगप्रसिद्ध केलं आहे. त्यांचे आधार, त्यांचे उपकार आपण किती मानू, त्यांचे उपकार आपण जीवनभर फेडू शकत नाही. ते आपल्या जीवनामध्ये आलं आणि आपलं जे जीवन आहे ते सोन्याचं घडून गेलं. धन्यवाद. मी बालाजी मेहता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवी हलई. आज आमचा निरोप समारंभ सुटला म्हणून सोबत तुटत नाही. अरे सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही. फक्त निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत. फक्त निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत. शिक्षक आपल्याला लहानाचे मोठे केले व शिकवले, हे त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही. मित्रांनो, आपली संपत्ती चोरली जाऊ शकते, पण आपल्या ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही. म्हणूनच ज्ञान हीच खरी संपत्ती असे म्हणतात. आज दिवस आनंदाचा आहे. शाळेतील हे शेवटचे क्षण आठवणीच्या गाठोड्यात बांधून पुढे निघायचं आहे. आपल्या शिक्षकांनी शाळा हे आपल्याला फक्त ज्ञानच नाही तर पुढचं आयुष्य जगण्याची शिदोरी दिलेली आहे. माझ्या पहिली ते 6वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना माझे खूप खूप शुभेच्छा. आज त्या वाक्याची आठवण झाली. सर अभ्यास केला पण वही घरी राहिली. पण आपण अभ्यास न करता खोटे बोललो आणि वही घरी बॅगेतच ठेवून आपण खोटे बोललो, पण तरीही कुठल्याही सरांनी आपली बॅग नाही पाहिली. दुपारी 1 वाजता जेवण झाल्यानंतर खेळायला जायचं आणि त्या खेळात कोणीतरी चिडायचं आणि त्या कारणांमुळे मोठं भांडण व्हायचं. त्याच दिवशी फक्त एकच दिवस नाही बोलायचं, पण दुसऱ्या दिवशी शत्रू झालेला मित्र बनून शाळेत खांद्यावर हात टाकून एकत्र यायचं. मित्र जमू कधी जीवनाच्या एका वाटेवर. मित्र जमू कधी एका जीवनाच्या वाटेवर. आठवण काढू आमच्या शाळेतील भूतकाळातील क्षणाची. जेव्हा मित्र जमू कधी एका जीवनाच्या वाटेवर, तेव्हा मी पहिला मित्र बोलेल, इंग्रजीला आपल्याला कोण होतं? अरे इंग्रजीला आपल्याला कोण होतं? मुरकीकर सर हो, त्यांचं नाव होतं. मुरकीकर सर होत्या, त्यांचं नाव होतं. एक गोष्ट नेहमी त्यांच्या लक्षात राहील. एक गोष्ट नेहमी त्यांच्या लक्षात राहील. अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही. तेव्हा दुसरा मित्र बोलेल, खंदाडे सरांना विसरणं हे कसं शक्य होईल? त्यांच्या एका उत्तरानं पृथ्वी नष्ट होईल. मॅथच्या तासाला कडक होतो तुम्ही सर, पण विद्यार्थ्यांच्या हृदयात बसलेले होतो तुम्ही सर. तेव्हा तिसरा मित्र बोलेल, अरे ते तर सोडा, आम्हाला घडवण्यात होता हातभार तुमचा. ही प्रत्येक क्षणाला आठवण येईल आणि रडू येईल मनालाही. कशी विसरणार मुरकीकर सरांची शिस्त. आवाज त्यांचा होता बारूदस्त. आवाज ऐकताच भीती वाटायची. पण एका वेळी चाहूल यायची त्यांच्या मायेची. 2 ओळी माझ्या मित्रमैत्रिणीसाठी. चांद की दोस्ती रात से सुबह तक, सूरज की दोस्ती सुबह से शाम तक, और हमारी दोस्ती पहली मुलाकात से आखिरी सांस तक. एक फूल कभी दोबारा नहीं मिलता, ये जन्म बार बार नहीं मिलता. जिंदगी में तो मिल जाते हैं हजारों लोग, पर सच्चा दोस्त कभी नहीं मिलता, बार बार नहीं मिलता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय. नमस्कार, माझे नाव चितकोटे संजू. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवी हलदाडी. आम्हाला 1ली ते 7वी पर्यंत मुरकर सरांनी शिकवले. मुरकर सर इतके चांगले आहेत की मी त्यांचा अभिमान किती मानू. एके दिवशी मला एक शब्द येत नव्हते, तर मुरकर सरांनी इतके चांगले शिकवले की मला ते पुन्हा यादच गेलं नाही. आणि तसेच माझे मैत्रिणी 6वीचे ते आज आमचे निरोप समारंभ आहे, त्यामुळे इतकं
इतकं चांगलं तयारी केली की मी त्यांचे धन्यवाद मानते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकाकडे वळलेलो आहोत निरोप समारंभ. आता आपण यांचा निरोप घेणार आहोत आणि या कार्यक्रमाचाही निरोप होणार आहे. या ठिकाणी एका 6वीच्या विद्यार्थ्यांनी एका 7वीच्या विद्यार्थ्यांना सुंदर अशा प्रकारचं नियोजन आखून जेवणाची व्यवस्था, शाळा सजावट सुंदर अशा प्रकारचं केलेलं आहे. तर या 7वीच्या विद्यार्थ्यांनी गेली 7 वर्ष झाले या शाळेमध्ये शिक्षण घेऊन ते आता पुढच्या वर्गामध्ये जाणार आहेत, पुढील ज्ञान घेण्यासाठी जाणार आहे. पण तुम्हाला ते मुकणार आहे ना. आता ते तुमच्याबरोबर राहणार नाहीत, तर ते दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन आणखी ज्ञानार्जन करून त्यांच्या आयुष्याचं सोनं करून घेण्यासाठी ते पुढे जाणार आहेत. त्यांना जावंच लागणार आहे. पण आता आपलं जे सहवास होतं, एकत्र राहणं, एकत्र खेळणं, बागडणं, या सर्व गोष्टीपासून आपण त्यापासून ते दूर जाणार आहे. पण ते प्रत्यक्ष आपल्याबरोबर राहणारच आहेत. आपल्या गावातलेच आहेत. ते पुन्हा शाळा करून आले तरी आपल्या गावात येणार आहेत. कितीसारखं दुसऱ्या गावाला गेले तरी सुट्ट्यामध्ये येणार आहेत. आणि ते तुम्हाला अगोदर कशा प्रकारचं मार्गदर्शन करत आहे तशाच पद्धतीचं मार्गदर्शन ते आणखीन करत राहतील. आपण सर्वांनी मिळून आपल्या शाळेच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊया की ते त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये चांगलं शिकावं, चांगल्या शाळेमध्ये जावं, ज्ञानार्जन घ्यावं आणि भरपूर ज्ञान घेऊन एक मोठा अधिकारी, गावचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या शाळेचं नाव, गुरुजींचं नाव करावं हीच एक या सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा हा इयत्ता 7वी वर्गाचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपला असेल. जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव बिरादर अश्विनी गोपाळ. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक पाठशाळा दिव्यांग. मी आज रोहिणी बिरादर यांना एक गुच्छ देणार आहे, कारण 7वी या वर्गाचा निरोप समारंभ आहे त्यामुळे. आज 7वीचा निरोप समारंभ आहे. त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी 4 वाक्य सांगत आहे. आज 7वी हे वर्ग दुसऱ्या शाळेत जाणार आहे आणि त्या शाळेत जाऊन तुम्ही खूप तरक्की करा आणि तुम्ही खूप ज्ञान घ्या त्या शाळेचे आणि तुम्ही शिकून एक मोठं डॉक्टर, इंजिनियर व्हा. आणि ह्या 7वी या वर्गात माझे सर्वजण मैत्रिणी होते आणि ती मैत्रिणी खूप छान होते. मला खूप दुःख व्हायले की ह्यांनी दुसऱ्या शाळेत चालवलेत, मला सोडून चालवलेत. थोडी बोलून मी माझे 2 शब्द संपवते. माझे नाव शिंगारे समाधान बाबू. मी आता 5वी शिकतो. माझी शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दिवेले. आज मी तुम्हाला इयत्ता 7वी निरोप समारंभ याच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. माझा आवडता मित्र अजिंक्य होता. तो खूप हुशार होता व तो खेळण्यात सुद्धा खूप माहिर होता. तो मला परिपाठात तो प्रगती करावे अशी माझी इच्छा आहे. एवढे मी माझी 2 शब्द. पुढे जाण्याची शाळेत आहे व आपल्या शाळेतील इयत्ता 7वीचे मुली छान शिकावं आणि अभ्यासात प्रगती व्हावं असं माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दिवेली. आज 7वीचा निरोप समारंभ. 7वीचे दुसऱ्या शाळेत जातात पण मला खूप दुःख होतात
रोहिणी सुधार आणि मला खूप मदत करे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवळाली. मला या शाळेतला समाधान हा मित्र आवडायचा, कारण तो मला गरजेच्या वेळी मदत करायचा व संकटाच्या वेळी मदत करायचा. जेव्हा मी शाळेत यायचो तर तो मला बोलायला यायचा. मगच आम्ही दोघं शाळेला यायचो व आम्ही दोघं एका जागी जेवतो. आणि रोज शाळेला समाधान हुशार आहे व समाधान रोज शाळेला येतो. समाधान, माझी इच्छा आहे की समाधान मोठं होऊन हे नोकरी लागावे. एवढे बोलून माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद. आज निरोपाचा क्षण हा मन गहिवरून आलं. थोडी खुशी थोडासा गम काही कळेनास झालं. उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर. उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. करा अभ्यास चांगला घ्या उंच भरारी नवी. आई बापाच्या सुखाची जिद्द मनामध्ये हवी. विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर. विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. विदा क्या करें हम भरे इन नयन से. विदा क्या करें हम भरे इन नयन से. हृदय रो रहा है आपके गमन से. विदा क्या करें हम भरे इन नयन से. हृदय रो रहा है आपके गमन से. विदाई की बेला है दुआ कर रहे हैं. विदाई की बेला है दुआ कर रहे हैं. सदा दुख दूर रहे आपके जीवन से. मैं जब सोचता हूँ बिछड़ जाएंगे हम. आंखें भीग जाती हैं रोता है ये मन. मैं जब सोचता